हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव अपराजिता ए सुजाता आणि मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि हा माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे जो लाँग फॉर्ममध्ये मी यूट्यूबला टाकणार आहे. कारण मी यूट्यूब स्टार्ट करून मला ऑलरेडी 1 वर्ष झालेलं आहे. पण मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओ माझे शेअर करायचे आणि हा जो आहे सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे आणि ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला असं वाटलं की मेकअपचाच पहिला व्हिडिओ आपण टाकावा आणि ते चांगलं राहील. जसं की मी हा लूक क्रिएट करून दाखवलाय तुम्हाला. तर हा लूक कसा क्रिएट करायचा तुम्ही पुढे बघालच. तर जास्त लेंदी न करता आपण व्हिडिओ आपला स्टार्ट करूया. तर पहा माझा हा लूक मी कसा क्रिएट केलाय. ओके, सो आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत आणि जसं की सगळ्यांनाच माहिती असेल, आपली जी सगळ्यात पहिली स्टेप असते ती असते मॉइश्चरायझर. तर आपण मॉइश्चरायझर लावणार आहोत. आता मी तुम्हाला दाखवते मी कोणता मॉइश्चरायझर लावणार आहे. तर जसं की तुम्ही इकडे बघू शकता माझ्याकडे हे 3 मॉइश्चरायझर आहेत आणि आणि हे ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला मोठा म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये लागणार होते प्रॉडक्ट, म्हणून मी हा मोठा डबा मी घेतला होता. तर मी तुम्हाला दुसरं दाखवते. दुसरे 2 आहेत, हे आहेत. याची क्वांटिटी मी जास्त नाही घेतली. हे जे आहे ते आपल्याला वॉटरप्रूफ मेकअपसाठी यूज होतं. एकदम लाईट आणि जेल बेस्ड आहे. मी तुम्हाला यावर एकदम सविस्तर व्हिडिओ दाखवेन की कोणतं मॉइश्चरायझर कधी यूज करायचं, कधी जेल बेस्ड किंवा कधी क्रीम बेस्ड यूज करायचं. तर त्याची वेगळी व्हिडिओ बनवेन. पण आता सध्या मी हे वापरणार आहे. हे आहे जेल बेस्ड आणि मला खूप घाम येतो, त्याच्यामुळे मी हे रेकमेंड करते नेहमी. हे मी एवढं वापरलं की ऑलमोस्ट ते संपलंय. थोडंसं बाकी आहे ते मी आता यूज करते. तर तुम्ही हाताने किंवा मग तुम्ही ब्रशनी पण करू शकता. तर मी स्वतःसाठी हे वापरते म्हणून हाताने यूज करते. पण जेव्हा तुम्ही प्रोफेशनली काम करता तेव्हा तुम्हाला ब्रशनी यूज करावं लागतं सगळे प्रॉडक्ट्स. आणि त्या अगोदर तुम्ही एक मेक शुअर करा की तुमचा हात क्लीन असावा, क्लीन वॉश केलेला असावा. तेव्हा तुम्ही हाताने जास्त मेकअप केलेला तो चांगला राहील. जर ब्रशने करत असाल तर ब्रशही क्लीन करावा लागतो. मॉइश्चरायझरचं वेगळं ब्रश असतं, ते तुम्हाला क्लीन करावं लागतं रोज डेली. जेव्हा जेव्हा तुम्ही यूज करता मॉइश्चरायझर तेव्हा ते ब्रश तुम्हाला डेली. स्टेप आहे प्रायमर. तर हे प्रायमर रॅनेचं प्रायमर आहे हे. तर हे रॅनेचं प्रायमर जे आहे ते हे जास्त लॉंग लास्टिंगसाठी असतं आणि ते तुमच्या टी झोन एरियावर तुम्ही जास्त करून तुम्ही बघितलंच असेल. तुमचे जिकडे पोर्स ओपन असतात, जे या साईडला असतात टेम्पल साईडला किंवा गालावर, तर तिकडे तुम्ही जास्त करून यूज करू शकता. आणि जिथे तुम्हाला घाम येतो, मला तर इकडे खूप घाम येतो आणि इथे 2 ठिकाणी मी हे प्रॉडक्ट यूज करते. मोस्टली जे प्रॉडक्ट आहे ते मी हातानेच यूज करते, जे प्रोफेशनली आपल्याला हाताने नाही करायची यूज जेव्हा तुम्ही कुठल्या क्लायंटवर यूज करता तेव्हा. पण आता मी स्वतःचा मेकअप करते पण मी हाताने यूज करते ते प्रॉडक्ट्स आणि ते सगळे मी क्लायंटवर यूज नाही करत आहे. खूप सारे ब्रश आहेत पण त्यातले जे रिक्वायर्ड ब्रश आहे तेच मी यूज करणार आहे. सो एवढे सगळे ब्रश आहेत आणि हे कोणते ब्रश कशासाठी लागणार आहेत ते मी नक्कीच तुम्हाला नंतर सांगेन. तर आपण आता पुढची स्टेप सुरू करूया. सो नेक्स्ट प्रॉडक्ट आहे हे फॉरेवरचं. तर हे फॉरेवरचं आहे तर पॅलेट. तर त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही हे बघू शकता, मी खूप यूज केले म्हणजे क्लायंटवरही केले आणि मी स्वतःसाठी पण यूज करते. तर हे मी क्लायंटवर यूज करते म्हणून मी ह्याच्यासाठी ब्रश यूज करणार आहे आणि त्याच्यासाठी एक स्पॅच्युला आहे. स्पॅच्युलाने तुम्ही प्रॉडक्ट असं घेता, तुमच्या जी प्लेट असते स्टीलची प्लेट तुम्ही पाहिली असेल मेकअप करताना मेकअप आर्टिस्ट जवळ, तर त्या प्लेटवर घ्यायचं आपण. त्याला पहिलं ॲक्टिव्ह करायचं प्रॉडक्ट. त्याला डायरेक्टली आपण स्किनवर नाही लावू शकत कारण हे थोडं क्रीम बेस्ड आहे. ही आपली प्लेट आहे आणि हा स्पॅच्युला. तर याच्याने आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं आहे या प्लेटवर आणि त्याच्यानंतर मग मी हा व्हिडिओ खूप मोठा नाही करायचा आहे मला. मी हा माझा दिवाळी लुक दाखवते तुम्हाला आणि झटपट मी हा केला होता, पण आता तुम्हाला सांगते म्हणून थोडं एक्सप्लेन करताना मला वेळ लागतोय. तर मला प्रॉडक्ट ह्याच्यावर घ्यायचे आता, ते मी घेते. तर त्यासाठी पहिलं मला काय करायचं आहे, अंडर आय करेक्शन. तर त्यासाठी आपण केवढे आपले आता माझ्या अंडर आयज एवढे नाही आहेत, मला एवढे डार्क सर्कल नाही आहेत. तर त्यासाठी आपण जेवढे डार्क अंडर आईज तेवढे डार्क आपण प्रोडक्ट यूज करतो. म्हणजे तेवढा डार्क ऑरेंज आपल्याला प्रोडक्ट यूज करायचा असतो. तर माझे जास्त नाही आहे तर मी कमी ऑरेंज किंवा मीडियम ऑरेंज असलेला कलर मी ह्याच्यातला चूज करते. मी तुम्हाला दाखवते मी कोणता कलर यूज करणार आहे. तर तो हा कलर आहे, इथे दिसतोय तुम्हाला हा कलर मी यूज करणार आहे आता. तर मी हा पहिला घेते स्पॅच्युलानी. तुम्हाला साईडनी करायचंय, तुम्हाला डायरेक्टली असं नाही घ्यायचंय,
साईडनी थोडं थोडं प्रॉडक्ट, जेवढं लागेल तेवढंच. खूप कमी प्रॉडक्ट यूज होतं, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली जास्त घ्यायला जाल आणि आपल्याला जास्त इकडे नाही बनवायचं आहे ऑरेंज, तर कमी प्रॉडक्ट घ्यायचं आणि त्याला नंतर मग याच्यावर ठेवून त्याला ब्रशनी ॲक्टिव्ह करायचं. आणि त्याच्यासाठी अंडर आय करेक्टर ब्रश वेगळा असतो, जो आहे माझ्याजवळ, मी तुम्हाला दाखवते. हा आहे तो ब्रश. हा जरा थोडा ऑरेंजिश होता माझ्याकडे, ऑरेंजिशच आहे याचा कलर. हा मी धुतलेला आहे आणि मी एकदा यूज केला होता म्हणा, त्याच्यामुळे थोडा ऑरेंज चपटा ब्रश असतो, तो असतो कन्सिलर ब्रश. तर त्याने आपण हा प्रोडक्ट असं ॲक्टिव्ह करणार आहोत. ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर मग त्याच ब्रशने आपल्याला जिथे करेक्शन करायचं तिकडे आपण लावू शकतो. आता कोणाचं इकडे असतं, थोडं गालावर असतात. आता इथे माझा एक डाग आहे, इकडे जिकडे दिसेल तिकडे तुम्ही ते त्याला फक्त डॅब 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 करायचं आहे. मी याला चांगलं स्मच करते. आता तुम्ही जर सेल्फ मेकअप करत असाल तर तुमच्याकडे एवढे सगळे ब्रश नसतील, तर मी तुम्हाला कोणते ब्रश यूज करायचे किंवा तुम्हाला एका किटमध्ये कुठे ब्रश भेटतील तर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. ॲमेझॉनवर तुम्ही सर्च करू शकता, मिंत्रावर, तर तिकडे फ्लिपकार्टवर. असं काही चेहरा दिसतोय माझा, ते दिसते मला माहिती आहे, पण ते आपण सगळं घालवणार आहोत त्याच्यावर कन्सिलर यूज करून. आणि फॉरेवरचं जे हे पॅलेट आहे ते खूप युजफुल आहे आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे आहेत कलर्स आहेत आणि सगळे करेक्टर कलर आहेत आणि कन्सिलर पण आपण याच्यातलाच यूज करू शकतो. आता हे सगळे कन्सिलर आहेत, ते खालचे हे कन्सिलर म्हणून यूज करू शकतो. कॉन्टोर पण आहे, 3 in 1 हे पॅलेट आहे आणि हे फॉरेवरचं पॅलेट आहे आणि एकदम अफोर्डेबल आहे. जास्त म्हणजे 2,000च्या आसपास आहे. तर त्याच्यापेक्षाही जर कमी अफोर्डेबल पाहिजे असेल तुम्हाला तर तेही मी तुम्हाला सांगेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मे बी, कारण या व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नाही होणार. याच्यामध्ये मला आता माझा शेड तयार करावा लागेल, कारण हा माझा शेड होता आणि हा खूपच यूज झाला आहे आणि मी जास्त फेअरमध्ये नाही आहेत, मी मीडियम टोन आहे. तर मीडियम टोन हा खूप यूज होतो नॉर्मली, क्लायंट लोक असे असतात, त्याच्यामुळे हा पूर्ण संपलेला आहे. तर मी हा थोडा यूज करते आणि हा जो कोपऱ्यात आहे हा शेड हा मी मिक्स मॅच करते आणि माझा मी शेड बनवून कन्सिलर लावून घेते. हा इथे मी शेड बनवला आहे आणि आता हा शेड मला चेक करायचा. तर हा चेक मी इथे नाही करणार आहे, डायरेक्टली मी माझ्या मानेवर करणार आहे. मी नेक्स्टची कधीही आपल्याला जो शेड असतो तो मॅच करायचा असतो, त्यामुळे हा मी आता ऑलरेडी मॅच करून पाहिला आहे. मी इथे पाहिलं होतं मी, तर तो मर्ज होतोय बरोबर माझ्या स्किनमध्ये. तर मी हा शेड आता लावणार आहे. तर मी हे असे मीडियम स्ट्रोक काढणार आहे आणि डायरेक्टली तुम्हाला डोळ्याच्या खालून नाही घ्यायचं, अंडर आय पासून नाही घ्यायचं, हे थोडं इथून तुम्ही करू शकता. मीडियम स्ट्रोक्स करायचे तुम्हाला. आणि हे ब्लेंड करण्यासाठी तुम्ही आता 2 प्रकारे हे ब्लेंड करू शकता. एकतर ब्रशनी, त्याला कबुकी ब्रश बोलतात, जे तुम्हाला सांगेल मी नंतर कोणता ब्रश कशासाठी यूज होतो, त्याचं नाव काय आहे. तर तो कबुकी ब्रश किंवा मग ब्युटी ब्लेंडर तुम्हाला तर माहीत असेल. पण ब्युटी ब्लेंडर तुम्हाला पहिला पाण्यातून धुवून त्याला स्क्वीज करून 1 तास तरी ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं जे पाणी निघून जाते किंवा तो फुलतो, त्याचा आकार मोठा होतो, तेव्हा तो यूज करायचा असतो. तुम्हाला हे तर माहिती असेल, हे बेसिक आहे. मी आता सध्या ब्रशनी ब्लेंड करते हे सगळं आणि दाखवते. आता हे 2 कबुकी ब्रश आहेत, एक साईज छोटा आहे, एक मोठा आहे. हा तर छोटा कशासाठी, तर ज्या ठिकाणी आपला मोठा ब्रश नाही पोचणार तिकडचं ब्लेंड करण्यासाठी, आणि हा मोठा पटकन आपलं काम हवं. डॅबच करायचंय, असं खेचायचं नाहीये तुम्हाला, ड्रॅग नाही करायचंय, नाहीतर प्रॉडक्ट पूर्ण असं ड्रॅग होऊन जाईल, कारण ते अजून सेट नाही झाले आपल्या स्किनमध्ये, किंवा त्याला जेव्हा पावडरने आपण सेट करू तेव्हा होईल. आपल्याला मानेला पण विसरायचं नाहीये, कारण आपल्या मान मग वेगळी वाटेल. मग आपल्याला मानेलाही हे प्रोडक्ट लावायचं आहे. मी ऑलरेडी हे प्रोडक्ट इथे ॲक्टिव्ह केलं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं ॲक्टिव्ह करावं लागतो पहिलं प्रोडक्ट कधी आपल्याला यूज करताना, कारण हे सगळे क्रीम बेस्ड प्रोडक्ट आहेत. जर हे लिक्विड असतं तर त्याची गरज नाही लागत. तर हे डायरेक्टली आता ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे मी डायरेक्टली ब्रशवर घेऊन मानेचा मेकअप करते. मान पण गरजेची आहे, नाहीतर कधी कधी मान वेगळी दिसते आणि आपला फेसचा जो कलर असतो तो वेगळा दिसतो.
तसं तर मेकअपचे खूप सारे प्रकार आहेत, पण हा जो आपण बेसिक मेकअप करतोय, जो झटपट होणारा आहे, त्याच्यामध्ये कमी प्रोडक्ट यूज होणारे आहेत. तर त्यासाठी आता लिक्विड ब्लश याच्यानंतरची स्टेप आहे ती लिक्विड ब्लश. पण मी लिक्विड ब्लश यूज नाही करणार आहे. मी पावडर ब्लश यूज करणार आहे. तर त्याच्या अगोदर मला आता हे क्रीम झालं आहे. आता मला ह्याच्यावर थोडंसं मला फाउंडेशन यूज करावंसं वाटतंय, म्हणून मी फाउंडेशन यूज करणार आहे. किंवा याच्यावर पण तुम्ही डायरेक्टली लूज पावडरनी त्याला लॉक करून तुम्ही ती लूज पावडर यूज करायच्या अगोदर सगळे तुम्हाला क्रीम बेस्ड प्रोडक्ट यूज करावे लागतात. त्याच्यानंतरच तुम्ही पावडर जे लूज पावडर असेल ते तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामुळे मी आता माझं जे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे 3 शेड आहेत. ते पण अगेन फॉरएव्हरचंच आहे. पण मी जो आहे माझा शेड आहे मीडियम हनी. हा जो आहे हनी दिसत असेल, उलटा दिसत असेल. हा जो शेड आहे तो हनी शेड आहे. तर हा माझा शेड आहे. डायरेक्टली हा मी यूज कर. तुम्ही जर तुमचा सेल्फ मेकअप करायचा तर तुम्ही ऑब्व्हियसली तुमचा शेडच घेणार. तर तुम्ही तुमचा शेड घेऊ शकता कोणता आहे तो तुमच्या स्किन टोननुसार. तर मला हा हनी मीडियम लागतो. तर हा मी इथे हातावरच घेते. एकदम क्वांटिटी छोटीशी, एकदम छोटी क्वांटिटी दिसते, एकदम कमी क्वांटिटी, जास्त आपल्याला घ्यायचं नाही. आपण अगेन तुम्हाला कन्सिलर ब्रशनी हा यूज कर. पण प्रोफेशनली पहिला आम्ही हे जे प्रोडक्ट आहे ते ब्रशनीच लावतो आणि हे हातावर नाही घेत, हे प्लेटवरच घ्यावं लागतं. थोडं हायजीन मेंटेन करावं लागतं आपल्या क्लायंट समोर, किंवा क्लायंटसाठी हायजीन मेंटेन करणं गरजेचंच आहे. तर मी हे ब्लेंड करून तुमच्यासमोर येतेच आहे. मला माहिती आहे या स्टेजला मी खूप जास्त विचित्र दिसत असेल, पण प्रोसेसवर तुम्ही ट्रस्ट करा. आणि आता हे माझं जे फाउंडेशन होतं ते चांगलं ब्लेंड झालं आहे. आता मी डायरेक्टली पावडरनी लॉक करणार आहे. आणि त्यासाठी माझ्याकडे तुम्हाला मी अफोर्डेबल पावडर सांगेन. आणि पण जे मी प्रोफेशनल यूज करते तो आहे लॉरा मर्सियरचा पावडर, जो आहे 5,000 रुपयाचा. तर तो एवढा महाग आहे आणि नक्कीच त्याची क्वालिटी आणि त्याचं काम जे आहे ते खूप परफेक्ट आहे. आणि खूप लक्झुरियस मेकअपमध्ये हा जो पावडर आहे तो यूज होतो. तो हा लॉरा मर्सियरची पावडर आहे ही. तर ही तुम्ही पफनी यूज करू शकता, किंवा मग आपल्याकडे एक पावडर ब्रश असतो मोठा, त्यानी पण आपण यूज करू शकतो. पण पफनी केव्हा यूज करतात, जेव्हा तुम्हाला इकडे बेकिंग करतात किंवा इकडे बेकिंग करतात तेव्हा पफनी यूज करतात. पण मी आता सध्या पफच यूज करते, ब्रश नाही यूज करत आहे. आणि आपल्याला सगळ्यात पहिलं लॉक करायचं आहे कुठे, जिथे आपल्याला खूप घाम येतो. तर तिकडे हा एरिया नाकावर खूप लोकांना घाम येतो, तर त्या साईडला तुम्हाला पहिलं लॉक करायचं आहे ह्यानी. तर मी लॉक करते आता. आणि ही डायरेक्ट पावडर नाही घ्यायची आहे, पहिलं तुम्हाला ही चांगली डस्ट ऑफ करायची आहे. इकडे तुम्ही करू शकता तुमच्या हातावर, आणि नंतर मग अंडर आय हे एरिया, हे सगळे मी लॉक करते आणि परत येते. मी तुम्हाला मेन सांगू, आपल्या बेसपेक्षाही इम्पॉर्टंट आपल्या मेकअपमध्ये आहे आईज मेकअप. तर आय मेकअप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिला मी आयब्रोपासून स्टार्ट करणार आहे. आता हे पावडरनी लॉक झालं आहे, त्याच्यामुळे मी लगेच आता ब्लश वगैरे काही नाही लावत आहे. आता मी पहिले आयब्रोज करते. आयब्रोज नंतर मग आय मेकअप करूया. त्याच्यानंतर मी काही फॉल्स लॅशेस वगैरे यूज नाही करणार आहे, ते खूप हेवी होतं. आणि आणि आपण जेव्हा घाईत असतो तेव्हा आपण ऑब्व्हियसली फॉल्सीज ते लावत नाही बसणार आहे, कारण त्याला खूप वेळ लागतो. तर हा आहे पॅकचा आयब्रो पॅलेट, आणि त्याच्यामध्ये हे 4 शेड असतात. हे 4 शेड आहेत. तर हा डायरेक्टली डार्क शेड कधीच यूज नाही करायचा. आपले आयब्रोज थोडे ब्राउनिश असतात, कधी ब्राऊन आणि किंवा हे 2 मिक्स करू शकता. हे खूपच लाईट होतं, हे कॉन्टोरिंगसाठी पण ओके आहे. आणि मिक्स करते थोडा. तर मी आता ते यूज करते. याच्यासाठी पण वेगळा ब्रश आहे, पण मी यामधलाच ब्रश यूज करते, कारण झटपट हातामध्ये हाच भेटतो. तर मी ह्यानीच करते. मग पहिले तुम्हाला आयब्रोज कोम करून घ्या. तुम्हाला कधी इथून सुरू नाही करायचंय, तुम्हाला कधी पण आज असते इथे, इथून आयब्रो डिफाईन करायला सुरू करायचंय. आता मला इथे कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाहीये, म्हणून मी थोडं करते आणि मग येते. एक आयब्रो डिफाईन झाला आहे, तर तुम्ही फरक नक्कीच बघू शकता, हा कसा दिसतोय आणि हा कसा दिसतोय. तर हाच आहे. आणि जर जास्त प्रोडक्ट झाला असेल चुकून तुमच्याकडून, तर तुम्ही हा जो पार्ट असतो या ब्रशचा, तर त्याने तुम्ही ते थोडं थोडं असं करून
रिमूव्ह करू शकता जो एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे. हे आपले आयब्रोज झाले आहेत. मी आयब्रोज नाही केले, म्हणजे माझ्या आयब्रोजमध्ये ग्रोथ आहे थोडी, इथे दिसत नाही आहे पण आहे ग्रोथ. तर त्यामुळे ते असं थोडेसे अजून एवढे डिफाईन नाही दिसत आहेत. जेव्हा तुम्ही व्यवस्थित, आणि हां, आणखी एक टीप, जेव्हा केव्हाही तुम्ही मेकअप करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे इकडचे जे केस असतात, इकडे जे आपले काळे ब्लॅक केस असतात किंवा जे काही जणांचे व्हाईट असतात जे ब्लीच करतात, तर ते केस बिलकुल नसले पाहिजेत. खरं तर खरंच तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह केल्यानंतर जी आपली स्किन असते, जेव्हा तिला आपण चांगली मॉइश्चराईज करतो, तर तशी स्किनवर मेकअप खूप छान दिसतो आणि खूप एकदम स्मूथ येतो. आणि त्याच्यासाठी जास्त तुम्हाला फिल्टर लावायची गरज नाही आहे. त्यामुळे खूप नॅचरली मेकअप खूपच छान वाटतो. तर ती एक टिप आहे की तुम्ही कधी पण मेकअप कराल तेव्हा हेअर प्लीज रिमूव्ह करा. काही नाही होत त्याला. तुम्ही प्रत्येक महिन्याला हेअर रिमूव्ह करू शकता किंवा जेव्हा तुम्ही फेशियल फेस रेझर येतात त्यांनी पण रिमूव्ह करू शकता घरी पण, त्याला मॉइश्चरायझर चांगलं लावून. जेव्हा फिरायला गेलो होतो तेव्हा मी हे सगळं केलं होतं फेशियल रेझरनी. मी घरीच करते. मी पार्लरमध्ये पैसे वेस्ट नाही करत. तर आणि आयब्रोज पण कधी कधी मी स्वतःहून करते घरीच त्या फेशियल रेझरनी. आणि जर कधी काही असेल फेस्टिवल वगैरे किंवा जर काही इव्हेंट असेल, लग्न असेल, काही असेल, तर मग मी आयब्रोज जाऊन पार्लरमध्ये करते. जी नेक्स्ट स्टेप आहे, मी व्हिडिओ शूट करायचं विसरले. जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे आपलं आय शॅडो. तर आय मेकअप आपल्याला करायचं, त्यासाठी मी हा जो माझ्यापेक्षा एक टोन लाइटर जो आहे तो याच्यामधला कन्सिलर यूज करते. हाच मी पॅलेट यूज करते मोस्टली. आणि एक डर्माचा पण असतो पण खूप खूप महाग येतो. तर तो पॅलेट एकदम प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतात त्यांच्याकडे असतो. तर तुम्ही ह्याच्यासाठी वेगवेगळे छोटे छोटे येतात शेडमध्ये, त्याच्यासाठी तुम्ही एक लाईट शेड, एक तुमचा स्किन टोनवाला एक शेड, असे तुम्ही 2 तुमच्याजवळ ठेवलेत ना तरी पुरेसा आहे. तर मी हे पहिलं करून घेते. मला आता एक डोळा बंद करून कॅमेरामध्ये करता नाही येते, पण मी ट्राय करते. ते आरशामध्ये पटकन बघून होऊन जातं. आणि आता माझ्याकडे छोटा आरसा नाही, डायरेक्टली माझ्या कबडला आरसा आहे, त्याच्यामध्येच मी मेकअप करते माझा. आता आपण हा कन्सिलर यूज का करतो बरं? कारण आपले जे डोळे असतात थोडेसे ब्लॅकिश पण असतात आणि त्याच्यावर आपण जर पूर्ण चांगला मेकअप जर पहिला झाला असेल, जेव्हा आता मी हे सगळे प्रोडक्ट लावले तर तेव्हा मी डोळ्यांना पण लावत होते, पण तरीही मला तो असं वाटलं की थोडेसे माझे डोळे डल वाटतात. तर त्यासाठी ते आय शॅडोचा कलर उठून दिसण्यासाठी तुम्हाला, आणि तो आय मेकअप चांगला दिसण्यासाठी तुम्हाला हे जे आहे ते व्हाईट कन्सिलर किंवा जे लाईट कन्सिलर ते तुम्हाला यूज करावं लागतं. तर त्यासाठी मी यूज करते, कारण आपले आय शॅडोचे कलर उठून दिसावे, चांगले दिसावे, तो आय मेकअप दिसून यावा त्यासाठी. दोन्ही साईडला मी लावलं आहे कन्सिलर. तर मी आता आय शॅडो यूज करणार आहे. जो दिवाळीला मेकअप केला होता, ही माझी साडी जी आहे ही थोडीशी चिंतामणी कलर बोलू शकतो याला, हा कलर. आणि हा जो जांभळा ब्लाऊज आहे, खरं तर हा ब्लाऊज याच्यावरचा नाही आहे, हा मी रेडीमेड ब्लाऊज घेतला आहे. हा वेगळा मी वाशीवरून रेडीमेड ब्लाऊज घेतला होता. तर त्याच्यासाठी हे 2 कलर जे आहेत त्याचा आय शॅडो मी यूज करणार आहे. तर मागे आता आय मेकअप जो असतो तोही थोडासा ट्रिकी असतो. आपल्याला एक लाईटही करू शकतो आपण, एक आय शॅडोमध्येही करू शकतो, किंवा मग आपण मल्टिपल किंवा मग ग्लिटरी वेगवेगळे टाईप्स आहेत. आता मी ते तुम्हाला हळूहळू दाखवू शकते, एका व्हिडिओमध्ये सगळं शक्य नाही. तर पहिलं आपण आउटर कॉर्नरपासून सुरू कर. हे पॅलेट आहे कार्निवलचं, आणि हे जे आहे याच्यामध्ये खूप शेड आहेत. हे कसं प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असेल त्यांना एवढी गरज लागते, तुम्हाला एवढं घ्यायची गरज नाही. अफोर्डेबल पण चांगले आय शॅडो पॅलेट्स येतात. तर त्याच्यामध्ये, आणि मला आय मेकअपसाठी एवढे सगळे ब्रश लागणार आहेत. याच्यापेक्षा जास्तही लागू शकतात, पण एवढे मी सध्या घेतलेत आता, कारण मी पटकन थोड्या ह्याच्यामध्ये पटकन मेकअप करायचं बघते. तर वाईन कलर घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला हा ब्रश यूज करायचा आहे, हा जो असतो छोटा. तर हा घ्यायचा आहे कलर, वाईन शेड घेतला आहे मी याच्यावर. आणि इथे आपल्याला तो डिपॉझिट करायचा आहे, आणि त्याला स्मज नाही करायचं आहे, त्याला फक्त डिपॉझिट करायचं आहे. आणि डिपॉझिट कसा करायचा, तर त्यासाठी आपल्याला 2 हात लागणार आहेत. तर दुसऱ्या हाताने तुम्ही पफ घ्या, कारण तुम्ही आत्ताच मेकअप केला, तुमचा अजून सेटिंग नसेल झाला व्यवस्थित. तर त्यासाठी तुम्हाला थोडं डोळा बंद, आता मला स्वतःचं इथे दाखवता नाही येते कारण आरशामध्ये पटकन होऊन जातं.
3 डॉट काढायचे तुम्हाला. एवढा वेळ नसतो आपल्याकडे फेस्टिवलमध्ये, आपण पटकन करतो मेकअप. तर हा तुम्हाला इकडे डिपॉझिट करायचा आहे आणि नंतर त्याला स्मज करायचा आहे. आता मी पूर्ण व्यवस्थित लागला नाही आहे माझ्याकडून, जस्ट अ सेकंड. तर आता हे मी कलर इकडे डिपॉझिट केलं आहे. आता खूप विचित्र दिसते, पण मी आता दुसरा शेड यूज करणार आहे. तर त्यासाठी मला आता ह्याला थोडं स्मच करावं लागेल. त्यासाठी आपल्याला लाईट शेड घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी एक पफी ब्रश घ्यायचा आहे आपल्याला, जो हा आहे. आता मी जो लाईट शेड यूज करणार आहे तो आहे हा थोडा पिंकिश लाईट आहे आणि हा ब्राउनिश लाईट. तर हे दोन थोडे मिक्स करून, थोडं एक्सेस प्रोडक्ट, किती प्रोडक्ट येते ह्याच्यामध्ये, खूप हा पिगमेंटेड आहे. तर मला हे सगळं, तर आपण इकडे तर इकडे जर आपला कलर जर आपला फेड वाटत असेल, आता हा कलर स्मज झालाय, तर आपण अजून डिपॉझिट करू शकतो आणि त्याला थोडंसं डार्क आणि थोडंसं हायलाइट करू शकतो. हे झालं आहे. तर दुसरा शेड आपल्याला यूज करायचा आहे, तो आहे असा शेड, या साडीचा शेड. तर या साडीचा शेड माझ्याकडे, तो थोडा ग्लिटर यूज करणार आहे मी, कारण त्याच्यामध्ये हे असे 2 कलर आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. तर हे 2 थोडे मिक्स मॅच करून मी ते लावणार आहे. तो आयबॉलवर आपण कधीही लावतो. जे ग्लिटर असतं ते आयबॉलवर यूज होतं मोस्टली आय मेकअपमध्ये, किंवा मग थोडं इथून इनर कॉर्नरपासून ते आपल्या आयबॉलपर्यंतच, बाकी मागपर्यंत ग्लिटर यूज करायचं नसतं कधी पण. ही एक टिप आहे. सॉरी, आपल्याला हा मी कलर यूज करते आणि हा ब्ल्यू आणि हा पर्पल. तर मी हे ह्याच्यावर घेतलंय इनर कॉर्नर पासून. हा एक छोटा ब्रश येतो, याच्यावर घ्यायचं असतं ते प्रोडक्ट. इनर कॉर्नर पासूनच मी स्टार्ट करते, किंवा इनर कॉर्नरमध्ये तुम्ही थोडासा लाईट शेड जो आहे, मी जो पहिला दाखवला होता, तो यूज करू शकता. आय मेकअप कसा असतो, लाईट, थोडा मीडियम, डार्क असा असतो. तर याच्यामध्ये पण तुम्ही लाईट, इथे अजून एक आहे तो लाईट शेड यूज करायचा आहे मला. तर आता हा मी आय मेकअप माझा कंप्लीट नाही झाला आहे, पण मी आय शॅडो लावून घेतला आहे. तो अजून, माझं डोळे कसे थोडे चायनीज टाईप असल्यामुळे ते व्यवस्थित नाही दिसत आहे. आता मी लायनर यूज करणार आहे. पहिलं मी एका डोळ्याचं कंप्लीट करून घेते, म्हणजे तुम्हाला पण समजेल. एका डोळ्याचं मी लायनर लावून घेते, काजळ लावणार आहे. त्याच्यानंतर खाली पण आपल्याला हे जे वर शेड यूज केले ते आपल्याला खाली पण यूज करायचे. ते पण कसे करायचे मी दाखवते. आता हे रिकोडचं लायनर आहे माझ्याकडे. दुसरं पण आहे मेबलिनचं, जे आपल्याला जेल बेस्ड येतं. म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल मेबलिनचं जे जेलवालं काजळ असतं, सॉरी लायनर असतं, आणि हे थोडं लिक्विडी आहे. तर मी लिक्विडी प्रेफर करते, पटकन लिक्विड होऊन जातं. ते थोडंसं त्याला अजून स्मूथ वगैरे करावं लागतं जेल लायनरला. तर मी हे वालं यूज करते. मला आता इथे कॅमेरामध्ये दिसत नाही व्यवस्थित कसं लायनर लावायचं, तर मी आरशामध्ये लावते आणि तुम्हाला दाखवते. हे जे नॉर्मल विंग लायनर आहे ते मी काढलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काजळ लावायचं आहे, तर काजळ पेन्सिल यूज करते मी. तर ही काजळ पेन्सिल प्लमची यूज करते मी. प्लमची खूपच डार्क असते आणि स्मच प्रूफ असते, तर ती मी यूज करते. हे मी काजळ लावले, पण ते तुम्हाला आता व्यवस्थित नाही दिसत, त्याला अजून ब्लेंड करावं लागेल आपल्याला, कारण हे सुद्धा थोडं लिक्विड फॉर्ममध्ये, किंवा हे ओलं आहे, तर त्याला कुठलाही क्रीम प्रोडक्ट किंवा जे लिक्विड प्रोडक्ट असेल तर त्याला तुम्हाला लॉक करण्यासाठी नक्कीच पावडरची यूज होते. तर आय शॅडो आपली पावडर फॉर्ममध्ये असते, त्याच्यामुळे आय शॅडोनी मी ते लॉक करते आणि ते जे दिसते विचित्र, तर तेही तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी हा मी सेम छोटा ब्रश यूज करते. तर पहिलं आपलं जे आहे, तो आपण जो पहिला शेड घेतला होता तो होता वाईन कलर, तर तोच मी घेते आणि त्याने आपण पहिलं लॉक करणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे हे आय शॅडो जे आहे ग्लिटरी, ते आपण यूज करणार आहोत. मस्कारा यूज करते. हा आहे मेबलिनचा मस्कारा, तर तो यूज करते मी.
दोन्ही आईज मेकअप आपला झाला आहे. आता मला पावडर ब्लश यूज करायचे, त्याच्यानंतर हायलायटर आणि लिपस्टिक आणि बाकी ॲक्सेसरीज. तर अगेन आपण जो ब्लश यूज करणार आहोत, माझ्याकडे लिक्विड ब्लश पण आहे आणि हा आहे पावडर ब्लश. तर हा आहे फॉरेवरचा. तर फॉरेवर 52चा हा पावडर ब्लश आहे आणि हा खूप पिगमेंटेड आहे आणि याच्यामध्ये एवढे 8 शेड असतात. तुम्हाला एवढे 8 शेड घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला 1-2 शेड तुम्ही सिंगल घेतले तरी चालेल. आणि हा ब्रश असतो जो आपण ब्लशसाठी यूज करतो, याचा अलग ब्रश असतो. फॉरेवर 52 प्रो आर्टिस्ट, कारण हा पॅलेटच आहे, लिपस्टिक पॅलेट, आणि ही पण आहे लॉंग लास्टिंग तशी. आणि याच्यामध्ये आपल्याला 18 शेड भेटतात. तर एवढे सगळे, हे जे ब्लॅक आणि व्हाईट आहे ना, हे पण तुम्ही मिक्स मॅच करून लिपस्टिकचा शेड तयार करण्यासाठी असतो. हा जो आहे, हे जे सगळे कलर आहेत ते मिक्स मॅच करण्यासाठी आहेत. पण आपण आता डायरेक्टली त्या दिवशी जो मी यूज केला होता तो रेड कलर होता. रेड आणि थोडंसं पिंक कलर मिक्स करून मी तो शेड बनवून लावला होता ज्या दिवशी मी दिवाळीचा मेकअप केला. तर तो मी आता करते. आणि अगेन हायजीन, तर त्यासाठी मला पॅलेटमध्ये घ्यावं लागेल आणि मिक्स मॅच करून मग लिप्सवर लावावं लागेल. पिंक आणि रेड कलर इथे मी घेतला आहे, ह्याला मी मिक्स करते आणि मिक्स करून मग लिप्सवर यूज करणार आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हा जो ब्रश आहे तो यूज कराल, तेव्हा तेव्हा तुम्हाला वॉश करायचं आहे, कारण वेगवेगळ्या क्लायंटवर तुम्ही यूज करणार आहात. आणि माझ्याकडे दुसराही लिपस्टिक ब्रश आहे जो मला ब्रश सेटसोबत भेटला होता, पण याच्यामध्ये पण एक ब्रश भेटतो तुम्हाला. तर हा मोस्टली मी माझ्यासाठी यूज करते आणि तो जो मेकअपवाला आहे तो क्लायंटसाठी यूज करते. प्रत्येकाच्या स्किन टोनप्रमाणे खरं तर हा जो आपला आहे तो स्मोकी टाईप लुक झाला आहे, तर त्याच्यावर लाईट कलरच चांगला वाटतो. पण मला थोडासा डार्क कलर पाहिजे होता म्हणून मी डार्क लावते, नाहीतर स्मोकी आईजवर आपण कधीही लाईट शेडच यूज करतो. तर मी लावते आता. खरं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, स्मोकी लुकवर जो आहे तो तुम्हाला ब्राऊन टोन किंवा जो लाईट कलर असतात ते चांगले वाटतात. पण मला पर्सनली स्वतःला थोडासा डार्क कलर आवडतो म्हणून मी हा कलर लावला. नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये ब्राऊन टोनमध्येही यूज करू शकता. ब्राऊन टोन खूप छान वाटेल या कलरला. पण जसं मी सांगितलं, मला ब्राऊन टोन माझ्या कलरला सूट नाही होत, त्याच्यामुळे मी थोडेसे डार्क कलर यूज करते. ओके, सो आता हायलायटर लावायचं आपल्याला. आणि हायलायटर जे आहे ते अगेन फॉरेवरचं आहे आणि माझ्याकडे असं पॅलेट आहे ज्याच्यामध्ये 8 शेड आहेत. तर कधीही आपण आपल्या टोनसारखा हे जे ब्राऊन शेड आहेत ते यूज करायचे असतात. आणि जास्त फेअर असेल तर मग जसे की फॉरेनवाले लोक असतात तर त्यांच्यासाठी हे शेड असतात, हा शेड, हा शेड, हा शेड. पण आपला जे इंडियन टोन आहे त्याच्यासाठी मग, किंवा आपल्याकडेही जास्त फेअर लोक असतात मग त्यांच्यासाठी तो शेड आपण यूज करू शकतो जास्त फेअरसाठी. पण बाकी माझी मीडियम आहे त्यामुळे मी ब्राऊनच यूज करते. नाकावर फॉरेवर 52चे प्रोडक्ट्स खूपच छान आहेत आणि अफोर्डेबल पण आहेत. थोडेसे आहेत रेंज, म्हणजे मिड रेंज बोलू शकतो आपण, म्हणजे 2000 वगैरे. तर हे सगळे कसे पॅलेट आहेत माझ्याकडे, कारण हे मला यूज होणार आहेत. तर त्यासाठी मी मोठे मोठे पॅलेट घेतले. पण सिंगल पण तुम्ही घेऊ शकता. सिंगल तुम्हाला चांगले अफोर्डेबल रेटमध्ये भेटतात. आणि फॉरेवर 52ला मी खूप रेकमेंड करते. आणि अजूनही खूप सारे ब्रँड आहेत किंवा अफोर्डेबल ब्रँड आहेत ज्याच्यामध्ये सिंगल तुम्ही घेऊ शकता. तर तेही मी तुम्हाला भविष्यात सांगेन, त्याची व्हिडिओ बनवेनच. तर आता मी पटकन बिंदी वगैरे किंवा आणि माझे जे ज्वेलरी आहे तेही वेअर करणार आहे. पण त्याच्या अगोदर दिवाळी असल्यामुळे त्या दिवशी खूपच घाई होती आणि घाई असल्यावर आपण पटकन जे काही आपल्याला सापडेल तशी हेअरस्टाईल पटकन करतो. तर मी जी हेअरस्टाईल केली होती तो स्लिक बन केला होता मी. तर त्याच्यासाठी मध्ये भांग मला कधीच सूट नाही करत. पण तरी मी, कारण माझं हा जो शेप आहे तो हार्ट शेप असल्यामुळे मला मध्ये भांग माझा पडतच नाही. पण तरी मी मध्ये व्यवस्थित भांग पाडून तर आता आपण हेअरस्टाईल करणार आहोत. हेअरस्टाईल जसं की मी सांगितलं, स्लिक बन आपण करणार आहोत. स्लिक बनसाठी आपल्याला मधून भांग करावा लागतो.
माझे जे इकडचे बेबी हेअर्स आहेत किंवा ही हेअरलाईन माझी मागे आहे थोडी, तर ते एवढं चांगलं नाही वाटत. पण मी कधी करत नाही जास्त, पण घाईमध्ये होते आणि मला तेव्हा तो ऑप्शन चांगला वाटला. तर तुम्हाला पूर्ण इथपर्यंत भांग नाही पडायचं आहे, तुम्हाला हाफ करायचं आहे त्याचं आणि मागून असं घ्यायचं आहे आणि हे केस मागे आणि सगळं एकत्र डायरेक्टली घ्या. तुम्ही काहीच करू नका, त्याला काहीच लावू नका. अगदी पाणी लावलं तरी चालेल किंवा मग सिरम असतं आपलं हेअर सिरम, तेही यूज करू शकता. त्याच्यानी पण तुमचं थोडंसं केस बसले जातात खाली. तर सगळं तुम्हाला असं घ्यायचं आहे आणि छोटे केस असतील तर त्याच्यासाठी पण ही हेअरस्टाईल खूप छान वाटते आणि जरी मोठे असतील, घाई असेल तर ही हेअरस्टाईल खूपच म्हणजे एकदम छान वाटते. बाकी पण हेअरस्टाईल खूप साऱ्या आहेत, पण ते मला स्वतःला जेवढं दाखवता येईल तेवढी मी दाखवेलच. त्याला तुमच्या कोणताही जो रबर बँड आहे त्यांनी तुम्ही त्याचा मागे तुम्हाला बंद तर येतच असेल, कारण तुम्ही रोजच करत असेल. तर मी पटकन बंद करते. तर अशा प्रकारे माझा बन तयार आहे. तर जर तुमचे इकडे बेबी हेअर असतील तर तुम्ही एक काम करू शकता, एकतर मस्करा यूज करू शकता, पण वॉटरप्रूफ नसेल तो यूज करा, कारण तो निघेल व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट, एक रेनेचं प्रॉडक्ट आलं आहे, नवीन लॉन्च झालं आहे, मी अजून यूज नाही केलं. मे बी त्याने पण बेबी हेअर जिकडे बसतात व्यवस्थित, तर बेबी हेअर जर आपले असतील तर ते पण मी आता मस्कराच यूज करून दाखवते तुम्हाला. तर हा मस्करा आहे मेबलिनचा, हा वॉटरप्रूफ आहे. काढताना मला त्रास होणार आहे, पण स्टील मी आणि माझे थोडेसे पुढे ग्रे हेअर झालेत. मला रिझन माहीत नाही काही, किंवा वय होत चाललंय, तर ग्रे हेअर आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी पण ते लपून जातात. तर हा मस्करा मी मोस्टली असंच यूज करते, पण मी ते नवीन प्रोडक्ट नक्कीच ट्राय करेन आणि त्याचा रिव्ह्यू पण देईन तुम्हाला, तेव्हा तुम्ही ते यूज करा. कारण असं स्लीक बनसाठी ते हँडी खूप आहे, कारण तुम्हाला त्यासाठी दुसरे जे प्रोडक्ट्स आहेत ते माझ्याकडे आहेत आता, म्हणजे जसं की हेअर स्प्रे वगैरे ते मेकअप आर्टिस्टकडे मोस्टली असतात, तर ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या यूजसाठी घेऊ शकता. पण मी तर रेकमेंड नाही करणार एवढं, म्हणजे एवढा खर्च करण्यापेक्षा. ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह पण असतात चांगले प्रोडक्ट घ्यायचे असतील तर. तर आणि ह्याच्यानी पण काम होत असेल तुमचं वन टाइम, तर तुम्ही हे हॅक चांगली आहे. व्यवस्थित असं स्लीक बन तुम्हाला असं घ्यायचंय मागे, त्याला कुठेही पळू नाही द्यायचंय, एकही केस असं बाहेर उडाला नाही पाहिजे, एकदम सगळं व्यवस्थित बसलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं माझ्याजवळ 2 जे आहेत प्रोडक्ट आहेत, हेअर प्रोडक्ट, हेअर ॲक्सेसरी. तर हे 2 मोगऱ्याच्या कळ्यांचे जे गजरे आहेत ते इलास्टिक आहेत. हे तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये भेटतील. हे मी वाशीवरून घेतले. ते वाशीच्या मिनी मार्केटच्या इथे एक शॉप आहे ब्रायडल, तर त्या ब्रायडलमधून मी बाहेर होतं हे, आणि हे 30 का 50 रुपयाला होतं काहीतरी. हे 2 आहेत, हे 2 एकत्र मी लावते, कारण त्याच्याने थोडंसं व्हॉल्यूम ॲड होतो आणि हे असं हे छान वाटतं, असं नकली पण नाही वाटत. आणि हे पण एक गुलाबाचं फूल आहे, त्याला युपिन आहे अशी. तर हे तुम्ही असं तुम्हाला जसं जिथे आवडतं तिथे तुम्ही लावू शकता. मी असं लावलं होतं. या बँगल्स आणल्या होत्या 2 कलरमध्ये. आता मी हे व्यवस्थित नाही लावले, तर समजून घ्या. तर या बँगल्स मी माझ्या इथे लोकल मार्केट लागतं, संडेचा बाजार, तर तिथून आणल्या होत्या. आणि आता मी कानातले घालणार आहेत. माझ्याकडे खूप सारे ज्वेलरी आहे जे मी माझ्या लग्नासाठी पण घेतले होते, आणि शिवाय आपण असं आधीमध्ये घेत असतो, तर ते आहेत. तर त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या ज्वेलरी मी नक्कीच शेअर करेन, ज्वेलरी कलेक्शन, अजून साड्यांचं कलेक्शन, किंवा मग ब्लाऊज कलेक्शन, रेडीमेड ब्लाऊज, काय जसं घालून बघूया. ब्लड ओके, मी एक्सेसरीज घालते आणि परत येते. हा जो चोकर आहे तो आहे मी मिशोवरून घेतला होता. मिशोला पण खूप चांगले चांगले ज्वेलरी येतात, तिथून माझे काही ज्वेलरी आहेत, तर मी त्याचाही तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेन की मिशोवरून मी जे एअर कप्स घेतले जातात रिसेंटली,
तर त्याच्याबद्दल पण मला व्हिडिओ करायचा आहे, पण मी तो शॉर्ट बनवेन, कारण त्याच्यामध्ये जास्त काही मी मिशोवाले प्रोडक्ट्स नाही घेतले. मी 2-3च घेतले होते. हे कसंही तुम्ही हे नाजूक असं खूप गळ्याला छान, आणि तुम्हाला जर जास्त हेवी नसेल पाहिजे किंवा कानातले मोठे असतील तर तुम्ही असं एकदम नाजूक घालू शकता. हे मिशोवरून आहे, लक्षात ठेवा. मिशोवर पण चांगले चांगले प्रोडक्ट्स भेटतात, एकदम अफोर्डेबल. 150 का 120ला हे मला मिळालं होतं. आणि नंतर आपली त्या दिवशी माझी नथ राहिली होती, विसरले होते. माझ्याकडे खूप साऱ्या नथ आहेत, माझ्याकडेच घाई असल्यामुळे मी ते प्रोडक्ट नाही यूज केलं, म्हणजे ते नथ नाही घातली. तर मग आता मी ती नथ आता तुम्हाला दाखवते. आणि मला टिकली पण लावायची. ऑब्व्हियसली टिकली खूप महत्त्वाची आहे, त्याशिवाय आपला लुक कम्प्लीट नाही होऊ शकत. तर त्याच्यामध्ये 2 टिकल्या आहेत. मोठी यूज करू शकता, मीडियम साईजची किंवा एकदम छोटी. तर मी छोटी यूज केली होती, तर मी आता तीच टिकली लावते आणि तुम्हाला दाखवते. तर कानातले हे मी घातले आहेत, आणि ही साखळी. तर माझ्याकडे अशा 2-3 आहेत अजून साखळ्या, म्हणजे याला काय बोलतात, साखळ्या. तर त्या पण आहेत माझ्याकडे. खूप ज्वेलरीचं कलेक्शन आहे. मी जास्त यूज नाही करत, पण ते आहे लग्नासाठी घेतलेलं वगैरे, किंवा मला आवड आहे त्याच्यामुळे मी घेते. तर त्यातलं जे चांगलं वाटेल किंवा प्रोडक्ट किंवा त्याचं क्वालिटी, मी क्वालिटी बघूनच घेते. मी असं कोणतंही लोकल प्रोडक्ट एवढं नाही घेत, कारण आपल्याला ते लॉंग टर्मसाठी यूज करायचं असतं. त्यामुळे 2 नथ आहेत. ही थोडी मोठी आहे, ही थोडी ठीक आहे, नाजूक आहे, छोटी साईज आहे. तर मी कोणती घालू? ही खूप मोठी वाटते. लग्नातही सुद्धा मी ही आणली होती, पण मला आवडली होती म्हणून आणली, पण मी नाही घातली कारण खूप मोठी वाटत होती. तर ही मी नथ घालते. ही प्रेसऑनवालीच आहे. मला भलेही माझ्या नाकाच्या इथे होल आहे, पण मी ती नाकामध्ये नथ नाही घालत. ती खूपच खाली येते आणि इथे तोंडाच्या इथे येते. मग ते बोलताना किंवा काही खाताना ते चांगलं नाही वाटत. म्हणून मग अशी ही आता व्यवस्थित मला घालावी लागेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझा मेकअप आवडला असेल, तर माझा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. मी हा व्हिडिओ बनवताना खूप नर्वस होते, पण मला असं वाटलं की पण ते आता पूर्ण व्हिडिओ बनवल्यानंतर, पहिला मी शूट केला व्हिडिओ, नंतर मी इंट्रो शूट करते. तर मला आता थोडासा कॉन्फिडन्स वाढला आहे, आणि मी आशा करते की तुम्हालाही माझा व्हिडिओ आवडला असेल, माझा मेकअप आवडला असेल. तर मी फॉल्स लॅशेस यूज नाही केलेत, म्हणून तो तुम्हाला मेकअप लुक थोडासा वेगळाही वाटत असेल. पण तरीही तुम्हाला अजून काही डाऊट असतील किंवा तुम्हाला अजून काही विचारायचं असेल मला मेकअप रिलेटेड, तर मी सगळ्या टिप्स किंवा सगळे माझे ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करायला रेडी आहे. तुम्ही फक्त प्रश्न विचारा, आणि मी स्वतःही तुम्हाला जे काही माझ्याकडे ज्ञान आहे मेकअपविषयी. मी पहिल्यांदा मेकअप मला आवडायचा, आणि मेकअप मला खूप करायला आवडायचा, म्हणून मी मेकअप आर्टिस्ट बनायचं ठरवलं. म्हणून मी प्रोफेशनली कोर्स केला. तर मी पहिले तर 2च फक्त ब्रशनी मेकअप करायचे, सगळा आय मेकअप आणि थोडंसं पावडर ब्रश यूज करायचे, बस 2च ब्रश माझ्याकडे यूज व्हायचे. पण तुम्हाला ठाऊक नसेल, मेकअपमध्ये तुम्हाला 25 ते 26 ब्रश लागतात, आणि सगळे यूज होतात. आय मेकअपसाठी वेगळे, तुम्हाला कॉन्टोरिंगसाठी वेगळे, किंवा तुम्हाला ब्लशसाठी वेगळे. मी आता कॉन्टोरिंग नाही केलं या लुकमध्ये, कारण हा लुक जो आहे तो रिक्रिएट केला मी दिवाळीचा. तर दिवाळीमध्ये खूप घाई होती, आपल्याला माहिती असतं, आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं किंवा सगळे सफाई असते, डेकोरेशन असतं. मग त्याच्यामुळे आपल्याला एवढा वेळ नाही भेटत, त्यामुळे पटकन मी हा व्हिडिओ बनवला होता. त्याच्यासाठी कॉन्टोरिंग वगैरे मी काहीच नव्हतं केलं. जे काही केलं होतं मी सगळे या व्हिडिओमध्ये दाखवले. आणि आपले मेकअपचे वेगवेगळे प्रकार असतात, तर ते सगळे प्रकार मी हळूहळू दाखवायचा प्रयत्न करेन प्रत्येक व्हिडिओमध्ये. किंवा तुम्हाला मेकअप बघून पण थोडंसं, प्रत्येकाची ट्रिक वेगळी असते किंवा प्रत्येकाचं टिप आपल्याला सगळ्यांकडून काही ना काहीतरी शिकायला भेटतं. या यूट्यूबवर खूप सारे चॅनल्स आहेत असे की जे तुम्हाला मेकअप शिकवतात किंवा मेकअपबद्दल सांगतात, पण सगळ्यांच्या ट्रिक्स आणि टिप्स वेगवेगळेही असतात. तुमच्या स्किनवर कोणती किंवा तुमच्या स्किनचा प्रकार, हे सगळं तुम्हाला कोण नाही सांगणार. तर हे सगळे प्रकार जे आहेत की तुमची स्किन टोनला तुम्हाला कोणता कलर सूट होईल, किंवा तुम्ही कोणता मेकअप तुम्हाला चांगला वाटेल, तुम्हाला लाईट मेकअप. आता मला पहिला हेवी मेकअप बिलकुल चांगला नाही वाटायचा, कारण मला तेव्हा एवढं ज्ञान नव्हतं मेकअपचं. पण जेव्हा मी शिकले मेकअप आर्टिस्टच्या कोर्समध्ये, तेव्हा मी हा थोडासा हेवी लुकच आहे, तर हा चांगला वाटतोय, ओके वाटतो मला. जास्त असं डार्क पण नाही वाटत आहे. जर तुम्ही मला इन पर्सन जरी पाहिलं, तरी इन पर्सन तर खूपच छान वाटतं. व्हिडिओमध्ये तरी थोडंसं क्वालिटी किंवा फरक पडतो व्हिडिओमध्ये बघणं आणि समोरासमोर बघणं. तर समोरासमोर हा लुक खूपच छान वाटत होता. माझे फोटो त्या दिवशी एवढे मी नाही काढले व्यवस्थित, तर ते दिवाळीमध्ये चांगले नाही आले फोटो, मला असं वाटलं, म्हणून मी एवढे शेअर नाही केले. जे काही स्टोरीला शेअर केले होते ते आहेतच इंस्टाग्रामवर. तर मला इंस्टाग्रामवरही फॉलो करा, तिकडेही मी शॉर्ट्स
शॉर्ट्स व्हिडिओ टाकते. तर माझं इंस्टाग्रामचं पेज आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि तिथे मला नक्की फॉलो करा प्लीज. थँक्यू.